रात्रभर झालं मित्रांनो, पाऊस पडतोय टिप 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 टिप. बघा सारं अंगणात सारं ओलं झालेलं आहे. रात्रभर पावसाचा धुमाकूळ चालू आहे, थोडा थोडा थोडा. दूध काढायचंय का? हा, चल मग. तू बाहेर हिंडू नको बर का, इकडं गार लागतंय. आता आज पाऊस पडलाय. हा, ही सर्दीन तीन होत असत मग, माहिती ना तुला. हा, दूध काढायचंय का? चल. किती पाऊस पडला ग म्हणून आपल्या इकडे, बघ बर किती पाऊस पडलाय. सारखाच पाऊस येतोय आपल्याला. सकाळच्या 8 वाजलेल्यात आणि पावसाचं चालूच आहे. रातभर पण पडतोय आणि आता सध्याला बी पडतोय, आता चालूच आहे. आणि आपले हे घरासभोवतालचं वातावरण आहे पाऊस. शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा आज वातावरण एकदम बकास वातावरण झालेले आहे. आज गार वारं सुटले एकदम, आणि मला तर ह्या वाऱ्याने सर्दीच झाली. असं मोठं ढग येते. सकाळी पाऊस चालू होता, तर तास 2 तास झालं उघडलाय. एकदम खराब वातावरण झालेले. आपल्या कांद्यावर बी आता काढायचंय, पण त्याच्या पोग्यात आता नेमकं पाणी पडलंय. बघू आता काय होतंय. आता एवढ्या पावसाने तर नाही, पण जरा जास्त जर आला तर कांदा नसण्याची शक्यता आहे. आणि ज्वारीला तर फार पटांगणच होणार आहे आता ज्वारीचं बी. कारण ज्वारीचं ही वर पाणी पडलं की तांबेरा लागणार, त्याला लगेच लाल दाणं होणार, काळ दाणं पडणार लगेच. आपल्याकडे किती पाऊस पडला आज? सकाळ सकाळ किती पडत होता पाऊस? मला सर्दी झाली का नाही? मग मी आता कुठं चाललोय? दवाखान्यात चाललोय ना. काय करते तू ती फुल घेऊन? बघू मला वास येईन का? मला सर्दी झाली. येतो का छान वास? बघ बरं तू घेऊन. छान आहे का? आता मला वास नाही येणार, सर्दी झाली. येतोय का थोडा थोडा? जेवण केलं का तू? जेवण केलं का? कधी करणार आहे? 12 वाजले की. त्यातली किड जात असते नाकातच, करू नको. किड पडलेली असते त्याच्यात, मवा असतो. चल जाऊ का मी मग आता? बाय बाय. चला आता मी चाललोय गावात. सर्दीने जाम झालोय जरा मी, त्याच्यामुळे. हो का, हे आता मोकार पाऊस चालू आहे बघा. काहीच उपयोग नाही ह्याचा. कांदा नासवायचं काम आहे बघा हे.
काय खाते तू? हा खातोच. इथं बघा आपली गाई कशी काकडून बसली. गार वारं लागतंय. काय करीन ती तरी. काही मोसम मस्त नाही, गरज नसताना अजिबात. मला तर इतकी सर्दी झाली का नाही वातावरणाने, काय खालतावर तर कळा नाही. सकाळ धरणं आबाळ मी म्हणतोय जाईन जाईन, पण जायचं काय नावच घ्याय नाही. मोकार हे तर गुरांचं बेहाल. ह्यांना एकतर शेड नाही काय नाही. हैक आला का काय? तुम्हाला सारखंच खायचं पडतंय रे. हल हल्या छत्री खाय बघत्यात काय. दुपारचे 2:30 वाजले मित्रांनो. सकाळचे 8 वाजल्यासारखे वाटतं तिथं. बघा कसं वातावरण झालंय एकदम. पाऊस पडतोय सकाळ पहाटेपासून पाऊस पडतोय. मला झाली मित्रांनो सर्दी आज, आणि त्यातनं ही पावसाचा राडा असला. आता ही काय होणार माहिती का? आता ही आपली ज्वारी बघा, ही कणीस, याला आता दाणं भरल्यात तिथं. ह्याच्यात पाणी पडलं का नाही दिसते बघा तुम्हाला पाणी. आता ही ह्याच्यात पाणी पडलं की ह्याचं दाणं लाल होते. ते दाणं ह्याचं लाल झालं की भाकरी लाल काळ्या भाकरी होणार. पुन्हा आता आपलं पलीकडं कांदा काढा आल्यात. इकडं पलीकडं कांदा, इकडं वर राहिलं कांदा. ही कांदा काढा आल्यात. त्याच्या पोग्यात पाणी पडलं की कांदा नसणार, मग सगळंच पटांगण. त्याच्यामुळे ही पाऊस मी दरवर्षी झालं 3 वर्ष झालं बघतोय. कांदा काढाय आला की पाऊस, पुन्हा ही ज्वारी कणसात आली की लगेच पाऊस झालं. ह्याचं 2-3 वर्ष झाले पावसाचं असंच चालू आहे. असून द्या, शेतकरी आपण, आपल्याला तेवढं सहन करावं लागते. पण काय येऊ नाही पावसाने. बघा किती पेन लागतंय पायाला. तुम्ही म्हणता पाऊस आहे का नाही? हो, पाणी साचले खाली. पहाटेपासून येड लावली पावसाने. कांदा काढायला चालू आहेत आपल्या रानात, पण काय आता दुपारनं सुट्टी होणार आज बायांची. अयो आला का तो इकडे? दे त्याला, दे त्याला खेळायला. दादू बेलण्याला खेळतो. त्याला ते खेळायला. तो स्वेटर का घातला नाही चिव? तुला थंडी वाजत नाही काय? हा, कूलर लावायचा का मग? हो, कूलर लावायचा. इकडे तुला ऐकू येत नाही ना? इकडे ये ना तू, अलीकडे तर ये. तुला थंडी वाजत नाही ना? मग कूलर लावायचा का एक? कूलर तुला काय पोरगी. ए दादू, तेच कुठं पडलं ग तिथे? खेळायचं कुठं पडलं? बघ कुठं पडलं? त्या वाकर मध्ये पडलं का? बघ बरं, बघ काढ बर. थमके ह्याच्यापाशी खेळायचं. इथं तिकडं कुठं पळते काय नो? मग इथंच बसायचं, ह्याच्यापाशी खेळायचं असतं. तिकडे जाऊ नको, बाहेर गार लागते लई.
ए ए ए काय खेळतो बियाणल्याला तू? आ काय खेळतो? हा पडलं पडलं खाली. दा दा काय चालू आहे सकाळ सकाळ तुझं? काय कुठे ती? काय होते त्याच? खेळती का तू? सापडलेला काकाच्या गाडीचा हार पडलेला खाली पडलेला. त्याला कुठे ती का? बर शेअर डझन ते दिले होय. गावरान गायचं होतं ना. हा आई बाप्पूची कळशी भरायची मग काय कुठं पाणी का बोरच भरायचे का? हाय हांड्यात बुधवार आहे आज. चालू पाणी द्यायला पाहिजे, चालू करायला बंद करायला. मोटर चालू करायची. हॅलो फ्यूज काढले. फ्यूज काढले होते दादा मी. फ्यूज तर केली. मोटर चालू होता. मोटर चालू करून पाणी आलेलं आहे आपलं, पण जरा गरम पाणी येऊन द्यायचंय थोडं. ते आमच्या बाप्पूला द्यायचंय ना पाणी. ते पायपातलं गार पाणी असतं सकाळ सकाळ. इथं कळशी ठेवली. सकाळ सकाळचं वातावरण बघा आता असे. आज काय आभाळ जायचं नाव घ्या ना, असं वातावरण आहे बघा. आज आलंय आता पाणी घेऊ भरून. चालू बाप्पूच पाणी दिले का बाप्पूला? हा जा मग घेऊन आलो पाणी. पाणी घेऊन आलो जा. इथं पाणी सोडलंय गरम पाणी हिटरचं बाप्पूला. बघायचं ब्रश कोलगेट द्या म्हणून. हा घेऊ बरं. किती 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 मला दाखव. तू नाश करते घेऊन तिकडे लावते ना बेथाडाला का नाही? आणि ती काढून टाकायची ना. किती घेतली? थोडी की काय? अनेक एवढीच काय व्हायची? तशीच खाऊन असतं थोकून द्यायचं. ते इकडे ती कोलगेट कोलगेट इकडे ती वर ठेवतो मी. उरक तेव्हा नाश करते ना तू. त्याला नसतं लावायचं, ब्रश करायचा असतो. उरक चालू आहे तुझं. झाडती होय. मोरगास खराब निघतोय काय लय दादा? लय खराब निघलं माझ्या. हा लय होय. लय म्हणजे लय काय बाय शेणावर निघालं. होय ते शेणावर उकळलं टाकू टाकू दिलं. काय तुम्ही केलं का काय? नाही आपण केलेलं आम्ही उडवलं की सगळं. असं निघलं का चांगलं? हा आमचं निघलं चांगलं. हेच गुरच लागत तुमच्याकडे बरीच. हा 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 हे माझ्याकडे हा पुरावतोय तरी टाकतोय म्हणलं बरोबर. आता हे कुठं टाकायचं?
याचं टाकायचं उकडल्यावर जायला. उकांड्या होय. होय. आता टाकीत किती आत? टाकीत पलीकडली टाकी जेवढी आता होय. संपलं बाकी. हा. आता मुरगा सावध चालू आहे का? ही टाकताय गिनी गावात? गिनी गावातून बुसकाट यायला. होय. झाली का ती गाय नीट? कुठली होती ती? हा कुठल्या गायचं दुखत होतं ती नीट झाली का? हा झाली की काही काय झालं तिला? काय चार जास्ती होते म्हणून पोट बिघडलं होते. हा हा. पुन्हा आणि ते ही खाली बसल्यावर दगडी का काय झाली का काय? दगडी झाली ती. होय. तिला औषध पाणी केलं काय सांगितलं त्यांनी. हा हा. बसून द्यायची नाही दार काढल्यावर. आता बसल्याची वय राहते का ती खाली? नाही पण टाकायचं नाही त्याला. टाकायचंच नाही. काय त्याला दार काढल्याची टाकायचं नाही. वाढलो बसत नाही. हम्म दुपारनं बी काय टाकायचं नाही. हम्म. हा दार काढल्यावर संध्याकाळ त्याला मग हाय. बसून द्यायची नाही लवकर. ती बारकी चांगली तयार झाली की 2? होय. हा. अलीकडलं बरोबर पलीकडलं काय अलीकडलं जरा टक्क्यातलंय काल वाटती. हाय हाय हाताने पिते पाणी पलीकडलं हा हा हा. ही किरकोळ आहे जरा. तारा पाणी जात नाही. चांगली जायचं. हा. आपली आता 2 चांगली 5-6 महिन्याची गाभण आहेत की. अरे हम्म. 2-3 महिने पाळले बघून 2-4 महिन्यांनी टाकायची 2 एकूण म्हणजे जरा काम कमी होते. काय केलं हम्म. बघायचं जरा लोक खाली बघायची गेलं की हा कमी कुठं नाही कामाचा हा. मग काय वाढण्यात वाढली चिर अशी वाढली दारी असतात वाढली काय बी काम असतं. काय बी कुठं नाही काम. हम्म. आता ही रोप राहिलंच का हिथलं पलीकडलं? पलीकडे जाधव येतो म्हणला रवी आलता. हा हा. नागेन रवी नेतो म्हणल्यात कधी? नेतो म्हणजे हा हा. या सांगतो तुमच्याकडे आहे तुम्हाला पाहिजे. हा. आमच्याकडे बी आहे की 2-4 सर. हा त्याला आले सांगतो लागत असतो हा लागेल. हम्म. गावाला कांदे ठेवायचे. हा. टपीत टाकून ठेवायला. ही जरा खराब दिसते होय कालवड जरा. खराब टक्क्यातलं नाही दिसत जरा. लय टक्केवारी असं वाटतं. ही जरा चांगलं ही झालं तयार झाले. तर खाते हम्म. अशी 2-2 बाटल्या पाणी पिते. आता ही 2 गाया दूध देतात का एवढे? हा होय. ही असं 2-3 महिन्याची गाव काळी. हा हा. ही एखाद्या महिन्याची असत गाव ही पांढरी. वाटल्यासारखे हा गावड राहील. हा हा. तिला जायचं 2-3 तिला 1.5 वर्ष होऊन गेले यायला होय. काळीला. गेलता काय रानात काल? काय गेलतो पण पाऊस टिप्पा सुरू झाला की आवलं मागायला गोतीच्या कांद्यात. आयला काही मोकार पाऊस हा आपल्याला. होय कांद्यात पाणी शिरल्यावर होईल काय कांदे खातोय नाचणार कांदा मग. असतं. हम्म. काय असेल ते असं आता काय करा. टिपकं बंद व्हायला हम्म. गोत्या तिथं गेलो तुमचं बांधवर आणलं की झाला पाऊस चालू. पाऊस जरा दिसतील नाही म्हणजे पाऊस बघून आभाळ भरले म्हणून भिजन म्हणून घ्यायचे आवडे पटकन मागायचे. हो. झाला का चहा पाणी काय नाश्ता? हा चहा पाणी झालं? आता होय हा झालं की पाणी होय. करतो जेवण आता आणि काय. काय जेवण वाटतं काय काम हा. लागायला पटकन कुठतरी काय असेल काम चालूच आहे. कामाला सुट्टी नाही. काही जास्त. हम्म. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळचा 10:30 वाजल्यात. मी चाललोय आईला सोडवाय आता बामणाच्या मळ्यात. तिकडं आपलं कांदा काढायचं चालू आहे. बाळा गोण्या न्यायच्यात. तुला पुन्हा नेतो मी संध्याकाळी. उतर नग गोण्या न्यायच्यात म्हणून मला. अगं मला गोण्या न्यायच्यात मग तुला नेतो की पुन्हा मी. चल उतर पुन्हा जाऊ आपण. मग मी गोण्या ठेवून येतो. तर आलोय मी आता मळ्यात. बामणाच्या मळ्यात. बाळ चप्पल घातली नाही तू तशीच आली.
पिशव्या आणल्या काय? तेवढ्या पिशव्यात बघते काय? गडी लावलाय का वाहायला? होय, झाला की आपला कांदा मोठा. हा हा, आपल्या पपया लावल्यात काय कडनी, इथं एक इथं एक 5-7 लावल्यात वाटतंय. बेडवर कांदा काढाय त्रास दिला नसेल होय आले. अरे बाप, नारळ चांगले लागले ना. काल दुपारनं पाऊस आल्यावर चांगली गमत झाली असं इथं. हा, या कागदाखाली बसला होता होय सगळीजण. एवढ्यात बरी बसली सगळी. बारका जाईन जरा. कांदा चांगला चिटाकला की आता होय. ही गावातल्या बायांनी लावले काय? हा, काय रे बेटा? पप्पा हे गावातल्या आज्यांनी लावले हो का, तिकडे बारके बारके, आणि हे आपलं रान आहे खायचं. ही कोणाचं रान आहे? ही कोणाचं आहे तुला माहिती का? हा, ही कोणाचं आहे? सोहराचं. इकडे बघून सांग, ही कोणाचं आहे रान? ही सोहराचं आहे त्या. आणि हे काढलं आपलं दादाचं कुठलं आहे मग? दादाच हीच आहे, तुमच्या दोघांचं आहे. आणि पिलू ताईचं त्या तिकडे आहे खाली. खाली ना तिकडं. सगळी रान माहिती त्याला. कुठं नाही, खालनं काटायचंय का वरनं? कुठं मध्ये केली का जागा? मग ऊसाकडला का लय लांब होईन तिकडं व्हायचं. तिकडे की बाळा पिशवी आजीची, जेवणाची पिशवी तिकडे की. नाही बघू इकडं, तुला वजन होतंय बघू इकडं. वरनं चल बाळा. चप्पल घातली नाही तिने तशी आली. चांगलं मोठं झालेत की कांदा होय. एवढ्या पावसाने नाही काय नासायचं होय. हा, एवढ्याने काय होत? अयो किती मोठा कांदा आहे रे. हा, कांदा बघा आपला ही 1 एकर 1-2 गुंठ आहे. एकरच म्हणायचं. पलीकडे आपला ऊस आहे. ही अशी नारळाची झाड आहेत. तरी बरीच नारळाची झाड मध्ये दुष्काळात जळून गेली. आता ह्या जागेवर मध्ये गॅप आहे. इथं एक झाड होतं, इथं एक होतं, त्या तिथं एक मध्ये होतं. 20 नारळाची झाड होती पण बरीच जळून गेली. ए आई, कुठं ठेवायचा डबा? ही कुठंतरी खोडलाय गेला का एखादा कांदा होय आहे? कुठंतरी एखादा कांदा खोडलेला राहिलाय. खालीच टाकतात. एवढ्या जागेत कसा मेळ बसायचा रे? हा, त्या तिथपर चांगलं वाढावं लागेल. दर डबा तुझा राहून दे बाळा, ती खराब कांदा आहे ती राहून दे.
तू नाचू नको कुठं बी. तो तिथं काटाडा होकी असलं काटा असते तिथं बिलायचं काट ती टोचत असते. तो घातला नाही काय तो तिथे येळी पुढं माग सर चला आता तुला घरीच घेऊन जातो. तू इथं लय येड्या करशील का नाही. चल घरी आपण जाऊ चला. तिकडे दुकानात सोडा. कुठं दुकानात नाही कोण आता दादा इथं यायचं आपलं. ऊस खायचं का तुला. हा ऊस आणि कवळाच असन की चला घरी चल आपलं चला. हो का असं कांदा झालेलं आहे आपलं. बेडवरचा ही माल आहे त्याच्यामुळं सरसकट एवढं कांदा झालेलं आहे आपलं. पप्पा इकडे बघा ना हो. काय ग तिथे हो का आपलं कांदा किती बघा ना हो. हो का किती मोठे झालेत. होय लागा लय मोठं झाले. आमचा किती बी मोठा माल आहे. चल चल चला आता घरी. चल एक आपल्या छोटा कांदा किशात ठेवलं या दो. कांदा काम चालू. चपला घाला आता तशी येऊ नको नाही तर माझ्या माग मग. तर बोर आलोय रानात मी आता. ते पाणी बघणार माणूस आलाय बोरचं पाणी. तिकडे जाऊन बघू काय भानगडे. चल दमाने उतर. अगं तसं उतरायचं पदशीर. तुझ्या लय असतात उड्या हाणायच्या आणि काय करायचं. इकडे बी कांदा आहे चुलत भावाचा. हे असा कांदा आहे इकडं खाली बी आहे. डुबकी मारते खाली पाणी. डुबुक 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 मार मार. डुबुक डुबुक डुबुक. शुभ दुपार मित्रांनो. दुपारचे 1 वाजलेले आता. आणि बघा आता आज जरा ऊन पडलंय. बघा आता ऊन पडलंय ती थोडं जरा बरं वाटतंय. नाहीतर 2 दिवस आभाळ पाऊस आणि गारटा वार लय डोकंदुखी झाली ती 2 दिवस. त्याच्यामुळं आता मस्त वाटतंय. आलोय रानात इकडं. आपलं कांदा काढायचं ते खाली चालू आहे काढायचं. काटायचं आज ते काढलं. काटायचं झालं की आता हे तर बोलवायचं आहे पुन्हा लेबर आणि ही कांदा काढून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामुळं बघावं म्हणलं रानात येऊन. इथला बी कांदा मोठाच आहे तिकडल्या कांद्यासारखा. पण पावसामुळं जरा काढायचा का नग त्याच्यामुळं राहिलेलं. पण पडले आता जरा आज ऊन दिसतंय. आज वातावरण जरा फटाकल्यासारखं. मी कांदा उपटून बघतोय थोडं. तर कांदा हो का असं खुडत येत. काय झालं हे पातीत पाणी गेल्यामुळं हे नासल्यासारखं झालंय बघा इथं. आता 2 दिवस पाऊस चालू होता ना. रात्रीच दिवसा पडत होता. अशी माती लागत बघा ह्याला. आता अनेक जर पाऊस असता तर हे जर पार अख्ख्या प्लॉटची बेकारी झाली असती. अशी माती लागती. काय बाय कांदा खुडून निघत आहेत खालनं. हो का आता ही कांदा किती जरी उपटायचा म्हणलं तरी ही खुडूनच हो का खुडूनच निघणार आहे. कांदा आहे खाली इथं. आता हो का होय कांदा खाली ही वाल्यामुळं खाली खुडूनच राहिला. आता हे असं जागोजाग बरंच राहिलेलं हो का तुटून निघत आहे. मोठा कांदा आहे खाली. पण हे आता खुरपी लावून काढायची बारी येते का काय. दरवर्षी कांदा पाऊस असा राडा करतो की
रान ओलं झालंय ना खाली. बघून बघून हो असा निघतोय कांदा, पण चिखल निघतोय त्याला. इतकी वल झाली खाली जमिनीत, 4 ते 8 बोट वल झाली रानात. गप बस दादू, तुला गप बसता येतं ना? गप बस. हो बाळ, हो मोबाईल मध्ये बाळ, हो बाळ बघ की, हो मोबाईल मध्ये बाळ, हो 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 बाळ बघ कसं बघत आहे बाळ तुझ्याकडे मोबाईल मधलं. हो मोबाईल मधलं बाळ, कसलं बाळ आहे मोबाईल मध्ये. कसलं बाळ आहे, विनूकडेच बघते, आमच्या विनूकडेच बघते बाळ. हा बघ तुझ्याकडेच बघत आहे बाळ ती. हो तुझ्याकडेच बघतय, विनूकडेच बघतय बाळ. हो हो यो, आता काय करायचं, विनूकडेच बघत आहे. हाय कर त्याला, हाय हाय करतो ना तू त्याला बाळाला. हाय कर, हाय कर, हाय. हाय कर तू करतो ना हाय. हाय म्हणा, हाय. यू नग बाळा, मला आता तू, मला सर्दी झाली. तू खाता का संध्याकाळच्याला? चहा बर खातो मी थोड्या वेळाने. हा तिकडे खातो, इथं सांडण मुग्या होत्यात बाळापाशी. इथं नीट खेळव तिला, त्याला बाळाला. चिवड्या, बाळाला नीट खेळू. तर मित्रांनो, भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.